ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता ज्या वेळेला कोर्टाकडून अर्जुनने परवानगी घेतलेली असते की मला कोर्टामध्ये मला 1 दिवस तुम्ही पूर्णपणे द्यायचा आहे, या 1 दिवसामध्ये मी आश्रमामधील जे सत्य आहे ते शोधून काढेन, पण या सगळ्यामध्ये मला आश्रमातलं सगळी पद्धतशीररित्या माहिती असलेली एक व्यक्ती माझ्या सोबत पाहिजे आणि ती व्यक्ती म्हणजे सायलीला त्यांनी सिलेक्ट केलेलं असतं। आणि सायलीला कोर्टाकडून परवानगी मिळालेली असते की या सगळ्यामध्ये आता मात्र ती या सगळ्यामध्ये कोर्टात म्हणजे कोर्टाची परवानगी घेऊन आश्रमात जाऊन अर्जुनला मदत करू शकते। आणि त्यानंतर सायली अर्जुन घरी येतात। ज्या वेळेला सायली अर्जुन घरी येतात त्यावेळेला आता मात्र इकडे अर्जुन सायलीला म्हणतो, हे बघा मी कोर्टाकडून या कारणासाठी परवानगी घेतले कारण मला खूप महत्त्वाचे तिकडे पुरावे शोधायचे आहेत आणि ते तुमच्याशिवाय अपूर्ण आहे। तुम्हाला कळतंय का, ज्या वेळेला तुम्ही तिकडे याल त्याच वेळेला हे पूर्ण होईल आणि या सगळ्यामध्ये तुम्ही माझी चांगल्या पद्धतीने मदत करू शकता याची मला खात्री आहे। असं म्हटल्यावर ती जानकी सांगते तुम्ही काही काळजी, इकडे आता सायली सांगते तुम्ही काही काळजी करू नका, या सगळ्यामध्ये मी तुमची मदत करणार। असं म्हणत इकडे आता सायलीने अर्जुनची मदत करायला ठरवलं असतं। मग दोघं जण आश्रमात जाऊन काय शोधायचं, कुठे शोधायचं, कसं शोधायचं या सगळ्याची आता मात्र चर्चा करत असतात। फायनली दोघांचं ठरतं की आपल्याला काय शोधायचं आहे आणि ते शोधायचं असतं ते म्हणजे आता प्रिया खोटं बोलते हे पुरावे, साक्षी इकडे खुनी आहे ते पुरावे आणि साक्षी त्या रात्री तिकडे होती ते पुरावे। सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे साक्षीने सोडलेला असतो ते म्हणजे तिच्या पर्समधून जी गन काढताना काही जे कागदपत्र पडलेले असतात ते। पण या सगळ्यामध्ये आश्रम जरी सील असलं तरी त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांची ये-जा झालेली असते, त्यामुळे काय पुरावे मिळतील काय नाही हे कुणालाच माहिती नसतं। तोपर्यंत इकडे आता सायली म्हणते सर मला खूप भीती वाटते आहे, या सगळ्यामध्ये नीट होईल ना सगळं। अर्जुन म्हणतो तुम्ही देवावरती विश्वास ठेवा, काहीही झालं ना तरी सुद्धा देव आपल्याला निराश करणार नाही, भले देवाच्या घरी उशीर होत असेल पण आपल्याला देव नक्कीच या सगळ्यामध्ये मदत करेल। असं म्हणत अर्जुनने आता मात्र सायलीला खूप मोठा दिलासा दिलेला असतो आणि काहीही झालं तरी मी तुमची मदत करणार म्हणजे करणार असं म्हणत दोघं जण फायनली या सगळ्यामध्ये आश्रमात जायला निघतात। आश्रमामध्ये दोघांची जाण्याची वेळ ठरलेली असते, ती वेळ असते सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत। 3 वाजेनंतर मग मात्र आता महिपतचे माणसं ती इमारत पाडण्यासाठी येणार असतात, पण महिपतने इकडे युक्ती केलेली असते आणि एका हवालदाराला मॅनेज केलेलं असतं जो हवालदार अर्जुन सोबत जाणार असतो। महिपत म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यामध्ये माझी माणसं सकाळपासूनच तिकडे असतील, म्हणजे 3 वाजायची वाट पाहीपर्यंत असतील। तो अर्जुन माझ्या माणसांना तिकडून हकलायचा प्रयत्न करेल, पण तू माझ्या माणसांना तिकडे थांबवून ठेवायचं, त्यांच्यावरती तू दादागिरी करायची नाही। यावर तो म्हणतो पण मला कोर्टाचा जर आदेश आला तर मी काय करू, यावरती मग मात्र आता इकडे महिपत म्हणतो मी तुला पैसे देतोय ना, तू चालढकल तर करू शकतोस ना, या सगळ्यामध्ये पळवाटा माझ्यापेक्षा तुला जास्त माहिती आहेत, तुला मी सांगायला पाहिजे का। असं म्हटल्यावरती मग मात्र आता तो म्हणतो ठीक आहे तुम्ही माझं बघा मी तुमचं बघतोय। असं म्हणत तो आता महिपतने आपली माणसं पाठवून तिकडे बरोबर डाव साधलेला असतो की जेणेकरून या सगळ्यामध्ये आपली माणसं ऑलरेडी तैनात करायची, जेणेकरून अर्जुनला काहीही पुरावे भेटायला नको, या माणसांनी डिस्टर्ब करायचं, या माणसांसोबत भांडण्यातच वेळ घालवायचा, हे सगळं आता महिपतचं प्लॅनिंग असतं। मग इकडे आता हवालदार पैसे खाऊन गप्प बसतो। तोपर्यंत अर्जुन म्हणतो आपण एक काम करू शकतो, आपण सिनियरला या सगळ्यामध्ये बोलवू शकतो, म्हणजे कसं आहे ना सिनियरला आतमध्ये एंट्री मिळणार नाही कारण आता सिनियर या सगळ्याच्या मध्ये इन्व्हॉल्व नाहीये, आपल्या दोघांच्या शिवाय कुणालाच एंट्री मिळणार नाही, पण आपण सिनियरला बोलवून बाहेर उभं ठेवायचं आहे, जेणेकरून जर काही पुरावा आपल्याला वाटला तर आपण सिनियरची मदत घेऊ शकतो। काय वाटते तुम्हाला? यावरती सायली म्हणते सर म्हणजे हे येतील का रविराज सर, कारण प्रतिमा त्या घरी आहेत ना, प्रतिमा त्या घरी असल्यामुळे आपल्याला रविराज सरांना फोर्स नाही करता येणार। अर्जुन म्हणतो तुम्ही काळजी करू नका, मी सिनियर सोबत बोलून घेईन, बोलल्यावरती मग मात्र मला सिनियर जे काही बोलेल त्यावर ठरवूया। असं म्हणत अर्जुन रविराजांना कॉल करतो। आता रविराजांना कॉल आल्यावरती रविराज म्हणतात मी थोड्या वेळासाठी नक्कीच येईन। मग रविराज नागराज आणि प्रियाला सांगतात तुम्ही दोघांनी एक काम करा,
उद्याचा दिवस प्रतिमाला जरा लक्ष ठेवा, मला थोडंसं अर्जुनच्या मदतीला जायचं आहे. आता अर्जुनच्या मदतीला जायचं आहे म्हटल्यावरती प्रियाची तणतणते. इकडे आता नागराजची पण तणतणते. म्हणजे जर का आता हा तिकडे खरंच गेला तर आपलं काही खरं नाही. काय पुरावे मिळतील, काय पुरावे नाही मिळणार हे त्याला काही कळतच नसतं. आणि त्यामुळे आता मात्र तो चांगलाच हादरलेला असतो. आणि या सगळ्यामध्ये रविराज आपल्या मतावरती ठाम असतात की काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला जायला हवेच. आणि मग रविराज जाणार. मग प्रिया म्हणते, बाबा पण तुम्ही का या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेत आहात? म्हणजे जर का अर्जुनला काही पडलेलं नाहीये तुम्ही का? त्यावरती रविराज म्हणतात, नाही, सायलीसाठी मी जाणार आहे. या सगळ्यामध्ये सायलीने जी मदत केलेली आहे ना मला आणि प्रतिमाला हे करण्यासाठी, त्यासाठी मला सायलीसाठी जायला पाहिजे. काहीही झालं तरी ते सायलीचं घर होतं आणि सायलीच्या या घराला मला मात्र आता इकडे वाचवायला पाहिजे. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे रविराज जायला निघतात. रविराज ज्या वेळेला जायला निघतात त्यावेळेला मग मात्र आता प्रिया चांगलीच हादरते. आता अर्जुन आणि सायली देवी आईचा आशीर्वाद घेतात. आणि आता आशीर्वाद घेतल्यावरती मग मात्र सायली आणि अर्जुन तिकडे जायला निघतात. सायली अर्जुन ज्या वेळेला जायला निघतात त्यावेळेला निघताना रविराजांना एक कॉल करतात. रविराज सुद्धा आता अर्जुन सायलीला घेऊन आश्रमाच्या इकडे येतो. आश्रमाच्या इकडे आल्यावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिपतचे गुंड ऑलरेडी तिकडे असतात. अर्जुन, सायली, चैतन्य हे आता आश्रमाच्या बिल्डिंगमध्ये एंटर करणार. तोपर्यंत काही गुंड इकडे अर्जुनला अडवतात. अर्जुनला अडवल्यावरती मग अर्जुनच्या डोक्यात तिडीक जाते आणि अर्जुन त्यांची कॉलर धरतो. काय चाललंय तुमचं? आम्हाला आतमध्ये जायचं आहे आणि काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये तुम्ही आम्हाला अडकवू शकत नाही, असं म्हणत अर्जुन त्यांच्यावरती चिडतो. आणि ते म्हणतात, तुम्ही आत जा पण आम्ही आमचं काम करणार. यावरती अर्जुन म्हणतो, कदापि नाही. या सगळ्यामध्ये मी इथे कामासाठी आलोय आणि त्यावेळेला जर कुणी इथे मध्ये लुडबुड करत असेल तर त्याला बाहेर काढण्याचा मला अधिकार आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा, असं म्हणत अर्जुन त्याला बाहेर काढायला निघतो. पण त्याच वेळेला आता मात्र तो माणूस काही ऐकायला तयारच नसतो. मग अर्जुन त्याच्याशी आता मात्र कॉलर धरतो आणि म्हणतो, बाद झालं, मी सांगितलंय ना की इथून बाहेर जायचं म्हणजे बाहेर जायचंच, आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा, असं म्हणत अर्जुन त्यांना आता बाहेर काढण्यासाठी धडपड करत असतो. पण तो माणूस मात्र आता काही ऐकायला तयारच नसतो. मग त्याच वेळेला आता मात्र तिकडे मदतीला धावून येतात ते म्हणजे रविराज. ते पण हातामध्ये फाईल घेऊन रविराज येतात आणि रविराज ती फाईल आता मात्र दाखवतात आणि रविराज सांगतात की या सगळ्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्ही आता इथे कोणतीही मनमानी करू शकत नाही. तुमची मनमानी इथे चालणार नाही. याच्यामध्ये हा माझ्या आशिलाचा कोर्टाचा आदेश आहे की यांच्याशिवाय इथे कोणी थांबू शकत नाही, तुम्ही निघायत, असं म्हटल्यावरती मग आता महिपतचे जे बिल्डिंग पाडायला कामगार आलेले असतात ते कामगार आता आजूबाजूला पळतात. कारण आता जर का आपण अर्जुनच्या मध्ये उभं राहिलो किंवा अर्जुनला अडवण्याचा प्रयत्न केला तर मात्र आता आपलं काही खरंच नाहीये. या सगळ्यामध्ये अर्जुन आपली पुरी वाट लावून टाकेल आणि आता अर्जुन आपल्याला पूर्णपणे बर्बाद करेल. आणि त्यामुळे रविराजांच्या आल्यानंतर ती लोक आजूबाजूला पळून जातात. ती लोक गेल्यावरती अर्जुन आतमध्ये एंटर करतो. अर्जुन, रविराज, सायली हे सगळे आतमध्ये एंटर करतात आणि इकडे देवी आईच्या कृपेने अर्जुनचं लक्ष बाजूच्या इकडे जातं आणि तिकडे असतात ते म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे. तिकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. हे आत्तापर्यंत कुणाच्याही लक्षात आलेलं नसतं. पण अर्जुन आणि सायली हे ज्या वेळेला एका बाजूला बघतात त्यावेळेला त्यांच्या लक्षामध्ये ही गोष्ट येते आणि मग अर्जुन सायलीला म्हणतो, तुम्ही 2 मिनिटं आतमध्ये जा, मी या सगळ्यामध्ये बाजूच्या इकडे भेटून येतो, असं म्हणत अर्जुन बाजूला गेल्यावरती इकडे आता सायली आणि चैतन्य आतमध्ये येतात. तोपर्यंत रविराज येतात. रविराज सुद्धा आतमध्ये एंट्री करतात. आतमध्ये एंट्री केल्या तिथे असलेली काही गाठोडी सापडतात. देवी आईच्या कृपेने रविराजांची नजर तिकडे पडते आणि त्याच्यावरती गाठोड्यावरती लिहिलेलं असतं,
ते म्हणजे प्रिया मधुकर. प्रिया मधुकर म्हटल्यावरती आता रविराजांच्या लक्षात येतं की हे तर प्रियाचं गाठोडं आहे. मग आपल्याकडे जे गाठोडं आलं होतं ते गाठोडं कोणाचं? रविराज सहज उत्सुकतेने प्रिया मधुकर नावाचं गाठोडं उचलतात. ज्या वेळेला प्रिया मधुकर नावाचं गाठोडं उचललं जातं त्याच्यामध्ये असलेल्या वस्तू पूर्णपणे वेगळ्या असतात आणि रविराज हादरतात. पण त्यावेळेला त्यांच्या डोक्यामध्ये तो कोणताही विचार येत नाही. तोपर्यंत अर्जुन तिकडून सीसीटीव्ही फुटेज घेऊन येतो आणि अर्जुनने केलेला खुलासा खूप मोठा असतो. आता अर्जुनने सीसीटीव्ही फुटेजमध्ये दाखवल्याप्रमाणे इकडे आता प्रिया आणि साक्षी यानंतर सुद्धा आश्रमाच्या इकडे जोडीने सोबत आल्या होत्या आश्रमातील पुरावे नष्ट करण्यासाठी. 2 ते 3 महिन्यापूर्वीचं फुटेज अर्जुनला सापडल्याने खूप मोठा खुलासा होतो आणि रविराजांच्या समोर सत्य येतं. आता सायली अर्जुनने रविराजांना आश्रमातले 2 जबरदस्त पुरावे दाखवले. सगळ्यात पहिलं गाठोडं, दुसरं म्हणजे सीसीटीव्ही फुटेज. रविराजांच्या चटकन लक्षात आलेलं आहे की हे गाठोडं तर तन्वीचं नाहीये. मग याच्यावरती प्रिया मधुकर का लिहिलेलं आहे आणि त्यातच सायलीचं गाठोडं गायब का आहे? म्हणजे सायली मधुकर नावाचं गाठोडं नाहीये. अशा एक न अनेक गोष्टी एक एक करत आता मात्र रविराजांच्या समोर येतात. त्यातच आता सीसीटीव्ही फुटेज अर्जुनने दाखवलेलं असतं. सीसीटीव्ही फुटेज दाखवत अर्जुनने सांगितलेलं असतं की या सगळ्यामध्ये प्रिया आणि साक्षी या दोघी जणी इकडे येऊन गेल्या होत्या. त्या कशासाठी गेल्या होत्या आणि प्रिया आणि साक्षी सोबत हे कॉम्बिनेशन विचित्र नाही का? असा विचार आता रविराजांच्या पण मनात येतो आणि रविराज सुद्धा हादरतात. अर्जुनने एक एक करत रविराजांच्या समोर आता काही गोष्टी आणलेल्या असतात आणि आता रविराजांना या गोष्टींवरती विश्वास ठेवणं हे आता गरजेचंच असतं आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता रविराज काय निर्णय घेणार पाहणं फारच रंजक ठरणार.